कोकाटेंचा राजीनामा अखेर स्वीकारलाय। मुख्यमंत्री फडणवीसांकडे हा राजीनामा सुपूर्द करण्यात आलेला आहे। आता मुख्यमंत्र्यांकडून हा राजीनामा लवकरच स्वीकारला जाण्याची शक्यता आहे। दरम्यान कोकाटेंच्या अटकेसाठी आता हालचाली तीव्रही झालेल्या आहेत। कोकाटेंच्या अटकेसाठी वॉरंट जारी करण्यात आलेले आहे। नाशिक पोलीसही मुंबईकडे रवाना झालेत। कोकाटे सध्या लीलावती रुग्णालयात दाखल आहेत। त्यांच्या तब्येतीची माहिती घेऊन पुढील कारवाई केली जाणार आहे। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांच्याकडून। राहुल, कोकाटेंचा अखेर राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द झालेला आहे, तसंच अटकेसाठी नाशिक पोलीसही मुंबईकडे रवाना झाले आहेत, काय अधिक माहिती? ही कायदेशीर प्रक्रिया आहे, ती कालच होणं अपेक्षित होतं, परंतु लीलावतीमध्ये ते स्वतः दाखल झाले आणि त्यांचा बीपी वाढलाय अशी बातमी आल्यानंतर बहुधा पोलीस सुद्धा थांबले असावेत, कारण शेवटी ते आहेत एका ठिकाणी हे माहिती आहे आणि अनेक वेळेला सर्वोच्च न्यायालयाने पण सांगितलंय की तेव्हाच अटक करा जेव्हा तुम्हाला ते कुठेतरी पळून जातील वगैरे अशी भीती आहे, भलेही ते पकड वॉरंट असेल। त्यामुळे ही कायदेशीर प्रक्रिया होईल। खरी गोष्ट ती मला असं वाटतं की पडद्याआड काहीतरी बरंच घडलेलं आहे। बघा, अजित पवारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून माणिकराव कोकाटेंचा राजीनामा केव्हा जाहीर केला? जेव्हा वर्तुळात चर्चा ही सुरू झाली की मुळात माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा दिलाय की नाही, कारण मुख्यमंत्र्यांनी स्वतःचा अधिकार वापरला आणि मुख्यमंत्री हे मंत्रिमंडळाचे प्रमुख असल्यामुळं त्यांनी राज्यपालाला सांगितलं की माझ्या शिफारशीनुसार माणिकराव कोकाटे यांची खाते काढून घ्यावीत आणि ती अजित पवार यांच्याकडे द्यावीत। आणि त्यामुळे काय प्रसंग निर्माण झाला तर माणिकराव कोकाटे हे बिनखात्याचे मंत्री झाले। आता त्यांचा राजीनामा अजित पवारांनी घेतला होता हे त्यांनी सांगितलं आणि तो मुख्यमंत्र्याकडे पाठवून दिला। त्यामुळे दुसरा उपप्रश्न निर्माण झालाय की समजा माणिकराव कोकाटे यांना अटक झाली तर मग ते मंत्रीच असणार नाहीत असं एकूण आता दिसतं आहे, कारण ते बिनखात्याचे मंत्री आहेत आणि त्याच्यावरून बिनखात्याचे का असेना पण एका मंत्र्याला अटक होती। हा प्रसंग हेमाली केव्हा आला होता? जेव्हा नवाब मलिक यांच्या संदर्भामध्ये ते अल्पसंख्याक विभागाचे प्रमुख असताना सुद्धा, म्हणजे मंत्री असताना सुद्धा त्यांना अटक झाली आणि तेव्हा महाविकास आघाडीने अशी भूमिका घेतली होती की ठीक आहे, त्यांच्या राजकीय कारणामुळे त्यांना अटक झाली, बरे दाऊदचा संदर्भ असेल, पण आम्ही त्यांचा राजीनामा घेणार नाही। पण त्यामुळे झालं काय की दीर्घकाळ चर्चा होत राहिली की एक मंत्री महाराष्ट्राचा जेलमध्ये आहे, विरोधी पक्ष त्याचा मुद्दा उचलत राहिले। नेमका तोच धागा बहुधा पकडलेला दिसतोय आणि त्यामुळे माणिकराव कोकाटे यांचा आता राजीनामा तर झालाच, पण आज हे बघायचं आहे की त्यांना अटक होते का, कारण साधारणपणे त्यांचं मेडिकल रिपोर्ट्स बघितले जातील आणि त्यांचा बीपी आणि इतर सगळे पॅरामीटर्स जर ते स्थिर असतील तर माणिकरावांना कदाचित अटक केली जाईल, कारण उद्या 11 वाजता माणिकरावांच्या ह्या प्रकरणासंदर्भात हायकोर्टामध्ये सुनावणी आहे। नक्कीच। एकूणच याचा आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला कसा फटका बसलेला आहे आणि त्यांच्या आता निवडणुकांच्या ज्या काही हालचाली सुरू झालेल्या आहेत त्यावरही काही परिणाम होण्याची शक्यता काय? मुळातच राष्ट्रवादी अजित पवार गटासाठी हा काळ कसा आहे? मोठा म्हणजे हे बघा, हे लक्षात घ्या, दोन महायुतीतले जे दोन इतर घटक पक्ष त्यातल्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या अनेक मंत्र्याबद्दल खूप चर्चा झाल्या, ते किती भ्रष्ट आहेत तिथपासून ते त्यांनी काय काय केलं इथपर्यंत, त्यांच्यातल्या कुणाचा राजीनामा झालेला नाहीये। राजीनामे दोघांचे झाले, ते एक आहे धनंजय मुंडे आणि दुसरा आहे माणिकराव कोकाटे, बॅक टू बॅक त्याच खात्याच्या मंत्र्यांचा राजीनामा झालाय। जेव्हा की असं मानलं जातं आहे की अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचं सख्य आहे, ते दिसतं पण नाही अनेक वेळेला। असं असून सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन मंत्र्यांना जावं लागलं, हे पक्षासाठी प्रतिमा म्हणून चांगलं नाहीये। सकाळी मी सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया ऐकत होतो, तर ते म्हणाले की तुम्ही जे मला प्रश्न विचारत आहात ते प्रश्न जनताही विचारेल, तर मी हे अजित पवार यांच्याबरोबर चर्चा करेन आणि त्यानंतर तो निर्णय घेईल। आणि खरं म्हणजे माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भामध्ये हा दुसरा निर्णय आहे। पहिल्यांदा जेव्हा त्यांचं कृषी मंत्रिपद काढलं तेव्हाही हाच मुद्दा होता की जनतेत कसं जायचं। आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, स्पेशली जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये या अशा पद्धतीच्या राजकीय घडामोडीचा फटका बसू शकतो। खुद्द अजित पवार हे त्यांच्या चिरंजीवामुळे अडचणीत आलेले आहेत। एकूणच काय तर सत्ताधारी घटक पक्षातल्या अजित पवार यांच्या मंत्र्यांच्या, त्यांच्या पक्षप्रमुखाच्या चिरंजीवाच्या वेगवेगळ्या स्वरूपाच्या घोटाळ्याच्या, कथित घोटाळ्याच्या चर्चेमुळे तो पक्ष चर्चेत आहे आणि नकारात्मक करण्यासाठी आहे। नक्कीच राहुल, असेच संपर्कात रहा। आपले समोर आणखी एक बातमी आहे याच सगळ्या संदर्भात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नाराजीनंतर अजित पवार यांनी अखेर माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेतला अशी माहिती सूत्रांकडून मिळते। कालच फडणवीसांनी अजित पवार यांना कोकाटे यांचा राजीनामा सादर करण्याचे आदेश दिले होते, मात्र अजित पवार यांनी आज अखेर तो राजीनामा पाठवलेला आहे अशी माहिती मिळते आहे। 16 तारखेलाच कोकाटेंनी राजीनामा दिला, मात्र तो राजीनामा मुख्यमंत्र्यांपर्यंत आला नव्हता। अखेर मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर तो राजीनामा स्वीकारण्यात आलेला आहे आणि मुख्यमंत्र्यांकडे तो सुपूर्द करण्यात आलेला आहे। याच बाबत आपण अधिक चर्चा करूया। आपल्याबरोबर आहेत राहुल कुलकर्णी। राहुल, 16 जानेवारीला राजीनामा दिलेला आहे, मात्र तरी सुद्धा तो स्वीकारण्यात आला नाही। अखेर मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली तेव्हा तो राजीनामा स्वीकारला जातो, काय अर्थ निघतो या सगळ्याचा?
एक म्हणजे मी माणिकराव कोकाटे यांच्या निकटवर्तीयांशी काल बोललो, काल संध्याकाळी बोललो आणि आज सकाळीही बोललो. मला असं लक्षात आलं की खरोखरच माणिकरावांनी राजीनामा दिला का ह्याबद्दलच प्रश्नचिन्ह आहे. ठीक आहे की पक्षप्रमुखाकडे तुम्ही कधीही पक्षप्रमुखांनी डोळे वटारले की राजीनामा देऊ शकतात. त्यामुळे मुद्दा क्रमांक 1, जेव्हा काल राज्यपालांचं पत्र आलं तेव्हाच माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा बाहेर का नाही आला? म्हणजे असं होतं की एक तर त्याचे 2 अर्थ होतात की माणिकरावांनी राजीनामा दिला नाही हा एक अर्थ, दुसरा माणिकरावांनी राजीनामा द्यायच्या आधी आपल्या पक्षप्रमुखांना हे कन्व्हिन्स केलं की पहिल्या न्यायालयाचं, कनिष्ठ न्यायालयाचा जो निवाडा आहे तो हेरसेवरती, त्याला कायदेशीर भाषेमध्ये हेरसे म्हणतात, आयक्यू माहितीवरती आधारित असलेला 32 वर्षानंतरचा माझ्या विरोधात गेलेला खटला आहे. सत्र न्यायालयामध्ये सुद्धा फारशा सुनावण्या झाल्याच नाहीत, 2-3 सुनावण्या झाल्या आणि ते पुढं पक्षप्रमुखांना हे कन्व्हिन्स करू शकले की मला हायकोर्टातनं दिलासा मिळेल. त्यामुळे पक्षप्रमुखांनी सुद्धा याचा विचार केला असावा की माणिकराव कोकाटे हे तर काय कधीही राजीनामा देतील, आपण त्यांचा हायकोर्टापर्यंत दिलाशाची वाट बघू. परंतु मुख्यमंत्र्यांची ती तयारी नव्हती. खरं म्हणजे मी सुरुवातीला म्हणालो हेमाली तसं की पडद्याच्या आड बरंच नाट्य झालेलं आहे. कारण मुख्यमंत्र्यांची तयारी नव्हती म्हणूनच राज्यपालाकडे थेट पत्र गेलं, ते राज्यपालांचं पत्र माध्यमामध्ये आलं आणि मुख्यमंत्र्यांनी स्वतःचा अधिकार वापरला. त्या अधिकार वापरूनच त्यांनी सांगितलं की सगळ्या खात्याचा भार आता आम्ही अजित पवार यांच्याकडे दिलेला आहे. म्हणजेच मुख्यमंत्र्यांची इच्छा आहे की माणिकराव कोकाटे यांना ह्या स्थितीमध्ये राज्य मंत्रिमंडळामध्ये त्यांनी राहू नये, अशीच त्यांची इच्छा असून सुद्धा अजित पवारांची इच्छा होती की माणिकराव कोकाटे यांनी राहावं. एक मला जाता जाता वाटतं अजून त्याची चर्चा सुरू झालेली नाही, ते म्हणजे ह्या सगळ्या मागं नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तर काही संदर्भ नाहीये ना, असा एक राजकीय वर्तुळामध्ये पडलेला प्रश्न पण आहे. कारण नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा अजून सुटलेला नाहीये. जेवढे भाजपचे तिथे आमदार आहेत तेवढेच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत. आता तिथे नरहरी झिरवळ यांच्या नंतर छगन भुजबळ आणि आता अर्थात माणिकराव कोकाटे होते. छगन भुजबळांकडे तर ते नाशिकचं पालकमंत्रीपद जाणार नाहीये. अशा स्थितीमध्ये मग माणिकराव कोकाटे यांच्या ऐवजी आता दुसरा जो कोणी येईल तो कुठला असेल हा प्रश्न आहे. आणि मग याच्यातनं जो प्रश्न मिटेल तो पालकमंत्री पदाचा पण मिटेल. पण ती मोठी गोष्ट आहे, म्हणजे व्यापक गोष्ट आहे. पण मोठी गोष्ट ही होती की मुख्यमंत्र्यांना नको होते माणिकराव कोकाटे त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये की ज्यांना शिक्षा झालेली आहे. आणि असं दिसतं आहे की अजित पवारांची इच्छा असो किंवा नसो मुख्यमंत्र्यांनी आपला अधिकार वापरला आणि म्हणूनच जवळपास 1.5 दिवसानंतर अजित पवारांना सांगावं लागले की नाही माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा दिला होता आणि तेही सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितलं गेलंय. हेमाली, नक्कीच धन्यवाद राहुल, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल. अखेर माणिकराव कोकाटे यांच्या अडचणी चांगल्याच वाढलेल्या आहेत. एकतर मंत्रिपद गेलेलं आहे, त्यांचा राजीनामा आता मुख्यमंत्र्यांकडून स्वीकारला जाईल, त्यामुळे मंत्रिपद जाणार आहे आणि शिवाय त्यांना अटक करण्यासाठी नाशिक पोलीस पथक सुद्धा मुंबईकडे रवाना झालेलं आहे.